नमस्कार. तर बऱ्याच काळापूर्वी मी एक म्हणजे बोधप्रद कथा वाचली होती. मला ती खूप आवडली. एका ठिकाणी वाचलेली. ती मी आज आपणास सांगतो. त्यापासून बोध घेण्यासारखा आहे. तर एका गावामध्ये हिंदू आणि मुसलमान हे दोघं जण राहत होते. 2 प्रकारचे लोक राहत होते. छोटंसं गाव होतं अगदी, अगदी छोटं गाव आणि हिंदू, मुस्लिम दोघं राहत होते. तर त्या गावामध्ये हिंदू लोकांनी एक म्हणजे मंदिर बांधलं छोटंसं. पण झालं काय, की त्या मंदिरामध्ये फक्त हिंदूच जाऊ लागले. मुस्लिम कुणी जायचं ना. मग मुस्लिम लोकांनी काय केलं, की इकडे एक छोटीशी मस्जिद बांधली त्यांची. मशीद असते ना त्यांची, ती बांधली. मग त्या मशिदीमध्ये फक्त मुस्लिमच जाऊ लागले. हिंदू कुणीच जाईना. तर काय करावं म्हणले, असं काहीतरी एक करायला पाहिजे, जिथं हे दोघंही जण येतील. तर म्हणजे जात-पात, भेदभाव विसरून दोघांनी एक यायला पाहिजे, हिंदू मुस्लिम यांनी. म्हणून काय करावं? तर एका म्हणजे काही लोकांनी विचार करून किंवा हे मंदिर बांधलं तर त्यात फक्त हिंदू चाललेत, मुसलमान कुणीच जाईनात. आणि मस्जिद बांधली तर त्यात फक्त मुस्लिम बंधू चाललेत, हिंदू कुणीच जाईना. मग असं काहीतरी आपण बांधायला पाहिजे की तिथे दोघांनी एकत्र यावं, न झगडा करता, न कुरबुर करता, न भांडता. मग तिथं त्या गावामध्ये एक सार्वजनिक सार्वजनिक सुलभ शौचालय बांधण्यात आलं. सुलभ शौचालय सार्वजनिक. आणि झालं असं की त्या शौचालयामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही जाऊ लागले. म्हणजे तिथं काही भांडण्याचा प्रश्नच नव्हता. हिंदू जाऊ लागले, मुसलमानही जाऊ लागले. तिथं भेदभाव नाही, काही नाही. दोघं जण जायले, गुपचूप जायचं, गुपचूप यायचं असं. तर हे पाहून देव हसला. वरून देवानं पाहिलं हे आणि देव मनात म्हणाला, "वा रे वा! काय तुम्ही माणसं आहेत. देवासारख्या पवित्र ठिकाणी तुम्ही एकत्र येत नाहीत आणि अशा म्हणजे गलिच्छ ठिकाणी तुम्ही न भांडता एकत्र येता. काय म्हणजे तुम्हाला हसावं का रडावं तुमच्या विचारशक्तीला." अशी कथा.